भारतावर एअर स्ट्राईक करून स्वतःहून संकट ओढावून घेतलेल्या पाकिस्तानची अवस्था आता फार बिकट झाली आहे। अगोदरच पाकिस्तानची अर्थव्यवस्था कशी आहे हे संपूर्ण जगाला माहीत आहे। असे असताना पाकने भारताशी युद्ध करण्याचे साहस केले होते। पाकिस्तानाने गुरुवारी भारतातील 15 ठिकाणी मिसाईल आणि ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता। मात्र भारताच्या एअर डिफेन्स सिस्टमने हे सर्व हल्ले परतावून लावले होते। तसेच भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये घुसून ड्रोन हल्ले केले होते। तर भारतीय नौदलाच्या युद्धनौकांनी पाकिस्तानचे व्यापारी केंद्र असलेले कराची बंदर उद्ध्वस्त केले होते। या एका हल्ल्यानेच अगोदरच कंगाल असलेल्या पाकिस्तानचे पार कंबरडे मोडले आहे। त्यामुळे पाकिस्तानने आता जगातील अन्य देशांकडे आर्थिक मदतीसाठी कटोरा पुढे केला आहे। पाकिस्तानच्या अर्थ विभागाने या संदर्भात एक ट्विट केलं आहे। त्यामध्ये पाकिस्तानने आपल्या आंतरराष्ट्रीय भागीदारांकडे आर्थिक मदतीची याचना केली आहे। शत्रूने हल्ला केल्यामुळे पाकिस्तानमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे। याशिवाय पाकिस्तानमधील भांडवली बाजारही कोसळला आहे। अगोदरच दरिद्री असलेला पाकिस्तान भारतीय सैन्याच्या एका तडाख्यामुळे आणखीनच कंगाल झाला आहे। पाकिस्तानला हे युद्ध सुरू ठेवायचे असेल तर शस्त्रसामुग्री खरेदी करण्यासाठी आणि अन्य गोष्टींसाठी पैसा लागणार आहे। त्यामुळे पाकिस्तानने ATF यांच्यासह अन्य देशांकडे कर्जाऊ पैसे देण्याची मागणी केली आहे। मात्र भारताचे परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी काल रात्रीपासून अनेक देशांशी चर्चा सुरू केली आहे। आपले राजनैतिक कसब पणाला लावून जयशंकर हे पाकिस्तानला एकटे पाडण्याचा प्रयत्न करत आहेत। पाकिस्तानने IMF कडून $1.4 अब्ज इतक्या कर्जाची मागणी केली आहे। पाकिस्तानला हे कर्ज मिळणार का याकडे सर्वांच्या आता नजरा लागल्या आहेत।